नमस्कार सगळ्यांना. आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि आपण दापोलीमध्ये आलो. तर दापोलीमधून आपण वणन ह्या गावी चाललेलो आहोत. तर वणन ह्या गावचा वणनला जाण्यासाठी रस्त्यामधील निसर्ग मी कॅप्चर केलेला आहे. तर आपण चाललो आहे रमाबाई आंबेडकर, न्यायमूर्ती रमाबाई आंबेडकरांचं स्मारक बघायला. ते वणन ह्या गावी आहे. सो व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आमची खूप कमी वेळासाठी ही भेट होती, तर आम्ही रिक्षाने चाललो आहे आणि नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल. तर अशा प्रकारे आपण इथे पोचलेलो आहोत वणन ह्या गावी. माता रमाबाई स्मारक वणन. तर इथे मित्रमैत्रिणी तुम्ही बघू शकता की मेन गेट आहे ना, तो बंद आहे. आणि मेन गेट ओपन आम्ही आतमध्ये पाहिलं, तो सुद्धा बंद होता. आणि समोरचा परिसर जो तुम्हाला लाल कलरचा रस्ता दिसला ना, तिथून रिक्षाने आम्ही आलो आहे. सो रिक्षाने आम्ही तिथे थांबलो. आता प्रश्न असा पडला की बघायला तर आलो आहे, पण स्मारक हे बंद होतं. तर आम्ही मग स्मारकाचं जे मुख्य द्वार आहे आणि त्याच्यासमोरचा परिसर म्हटलं चला आपण आलो आहे बघायला. भले आतून बघायला मिळत नाही आहे, पण निदान आपण आलो आहे ते छोटीशी आपली मेमरी म्हणून आपण व्हिडिओ कॅप्चर करूया. आणि व्हिडिओ आम्ही स्वतःसाठी कॅप्चर केला होता. तर बघा किती सुंदर बाहेरचा परिसर आहे. तर मग मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवलं की चला संपूर्ण व्हिडिओ आपण असा करूया, जेणेकरून स्मारकाच्या समोरील आणि स्मारकाच्या बाहेरून पण ते कसं बनवलेलं आहे त्याचा व्हिडिओ आपण बनवूया. तर ही आहे रिक्षा. आणि रिक्षावाल्या दादांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 10 मिनिटामध्ये बघून घ्या. सो आम्हाला वेळ खूप कमी होता. आणि इथे स्मारकाच्या मागची साईड ही तुम्ही बघताय. आणि गावचं वातावरण बघा किती प्रसन्न वाटतं आहे. आणि आपण जेव्हा मुंबईतून जातो तेव्हा हे वातावरण खूप हवंसं वाटतं. ही लाल माती आणि ही आतमध्ये वस्ती आहे. सो अशा प्रकारे आम्ही मागच्या साईडने जाऊन व्हिडिओ काढत होतो. तेवढ्यात एक आई आल्या, तिथून चावी घेऊन आल्या आणि आम्ही तिकडे फोटो वगैरे काढत होतो आमचे. तर त्या आईने मला आवाज दिला की बाय चल. तर मी म्हणले आई कुठे? तर त्या म्हणाल्या की चल तुला स्मारक बघायचं ना, स्मारक बघायला तुम्ही आलात ना. तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला कसं माहिती पडलं? सो त्याने आम्हाला हे फोटो काढताना बघितलं. तर बरं झालं आम्ही स्मारकाच्या मागच्या साईडला गेलो. ते बरं झालं असं का म्हणते, कारण त्या आई आल्या आणि त्या चावी घेऊन आल्या मुख्य दरवाजाच्या. तर मग त्या आईंमुळे आम्हाला आतमध्ये हे स्मारक बघायला मिळते. आणि त्या येताना हे बघा मेणबत्ती, अगरबत्ती आणि फुलं घेऊन. त्या आई आहेत. त्यांच्याबरोबर मी फोटो काढला आणि खूपच प्रेमळ होत्या. आणि हे आपण स्टार्टिंगला जेव्हा फर्स्ट फ्लोअरला आहे ना, म्हणजे ग्राउंडला हे असं स्तूप आहे आणि सगळ्या पेंटिंग आहेत. आणि असा हॉल आहे. खूप प्रसन्न आणि शांतीचं वातावरण वाटतं इथे. खूपच छान वाटतं. खूपच अगदी मनापासून बनवलेलं आहे. सो मग त्या आई मला म्हणाल्या, आम्ही तिघांनीही दर्शन घेतलं, माझी मुलगी, माझा नवरा आणि मी. आणि रमाबाई आंबेडकरांना, गौतम बुद्धांना आम्ही वंदन केलं. तर इथे असे बघू शकता तिघांच्या पण मूर्ती. आणि आंबेडकरांचा ओरिजिनल फोटो आहे. त्याचप्रमाणे उजव्या साईडला रमाबाईंचा सुद्धा, रमाईंचा पण फोटो आहे. बघा तर अशा प्रकारे बघा किती सुंदर आहे. मध्ये गौतम बुद्ध, उजव्या साईडला रमाई आणि डाव्या साईडला आंबेडकर. आणि ते ओरिजिनल 2 फोटो. तर इथे आम्ही बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि अशा प्रकारे आपली छोटीशी प्रार्थना घेतली. आणि इथल्यासुद्धा पेंटिंग बघा फर्स्ट फ्लोअरच्या. सो पेंटिंग बघून घ्या तुम्ही. खूपच सुंदर आहेत. अगदी मनापासून बनवलेल्या आहेत. खूपच छान बनवलेलं आहे, खरं सांगते. तर त्या आई ज्या आल्या होत्या ना स्मारक ओपन करून द्यायला, त्या बोलल्या की बाय तुम्ही मुंबईवरून आलात? तर म्हटलं तर मी त्यांना म्हटलं तुम्ही कोण? तर त्या म्हणाल्या की रमाई माझ्या घरचीच आहे. तर मग मी त्यांना म्हटलं म्हणजे म्हणजे त्यांच्याच घरातल्या? त्या बोलल्या हो. तर मी म्हटलं तुम्ही त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगू शकता का?
तर खरं तर ना त्यांना खूप जास्त बोलायचं होतं, पण आमच्याकडे वेळ खूप अपुरा होता, म्हणून त्यांचं अर्धवटच बोलणं मी ह्या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर पूर्ण न केल्याबद्दल खरं तर मनापासून मी माफी मागते, कारण खरंच त्यांना मनापासून रमाईबद्दल बोलायचं होतं. तर त्यांचं नाव इथे बघा, मी तुम्हाला दाखवते, बाहेर आहे लिहिलेलं, संगीता हरिचंद्र धोत्रे. तर त्या रमाईंबद्दल काय बोलतात ते ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. जय भीम आई. तुम्ही आम्हाला बघून एवढं धावत आलात चावी ओपन करण्यासाठी, आणि तुमच्यामुळे हे आम्हाला स्मारक बघायला मिळालं, त्याबद्दल मनापासून थँक्यू. तर तुम्ही थोडक्यात सांगा आपल्या इथली माहिती आणि तुमचा परिचय. ओके. सर्वांना जय भीम. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांच्या प्रतिमेस दिवार वंदन. दिबोली सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या धम्म कार्य सप्रेम जय भीम. माझे नाव संगीता हरिचंद्र धोत्रे, गाव वनन, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. माझा ना रमाईचा परिचय असा आहे, रमाईचे भाऊ शंकर, पण फोटो पाहिला असा. हो. त्यांची मुलं मुंबईमध्ये आहेत. भाव वगैरे कोण जिवंत नाही, सगळे चुलत कोणच नाही, सगळा हा भाच्यांचा परिवार चालू आहे. त्यांचे शंकर बंधूंची मुलं मुंबईमध्ये आहेत, सगळे भाचे रमाईचे. ते मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला सुखादुखाला येतात, माझ्याकडेच येतात. आम्ही सगळे चुलत म्हणजे काकांची, पण एका घराचा परिवार. जे चुलत मी भाची सून लागता, माझ्या पतीची रमाई हत्या लागते, मी भाची सून लागते. हे रमाईचं जन्मघर आहे. ह्या जागेवर छोटेसे चिकलमातीचे गवतारी छप्पर असलेलं छोटंसं घर होतं. नंतर मीराताई आंबेडकर आल्या आणि त्यांनी आमच्या घरच्या परिवाराची मिटिंग घेतली आणि सांगितलं, तुम्ही जर घरच्या परिवाराने मोठी जागा दिली तर मी भव्य दिव्य स्मारक बांधेन त्या रमाईच्या जन्मघराला. आम्ही घरच्या परिवाराने 7 गुंठे जागा दिलेली आहे. मीराताई आंबेडकरांनी प्रसार प्रचार करून, दान गोळा करून, दानाच्या निधीतून हे बांधलेलं आहे. सरकारचं ट्रकचं नाही, आपल्या जनतेचं स्वतंत्र आहे. आणि त्याची साफसफाई माझा मुलगा दीपक हरिचंद्र धोत्रे हा सकाळी करतो. रमाईचे वडील भिकू धोत्रे हरणाई बंदरावर मच्छीच्या पाट्या वाहण्याचं काम करतात. रमाई 7 वर्षाची असताना त्यांच्या आईचं रुक्मिणीचं निधन झालं. रमाई 8 वर्षाचे होताना त्यांचे वडील भिकू धोत्रेंचं निधन होतं. पत्नी नसल्यामुळे भिकू धोत्रे पहाटे सकाळी 4 वाजता उठायचे. मुलांचं जेवण वगैरे करून हातामध्ये काठी कंदील घेऊन या वाघाच्या रानातून 9 किलोमीटर हरणाई बंदर आहे, या बंदरावर पायी जायचे, पायी जायचे. तिथे गेल्यानंतर पाट्या वाहता वाहता त्यांच्या छातीत कल आले, रक्ताची उलटी झाली, ते तिथेच पडले. हे निशाण पाहिजे. तिथले लोक गोळा झाले, म्हणतात भिकू धोत्रे काय झालं? ते म्हणतात, मला काही जास्त विचारत बसू नका, मला असं वाटत आहे माझा शेवटचा क्षण आहे, तर मला माझ्या राहत्या घरी घेऊन चला. माझी चिमणी पाकरे घरी आहेत, जे रमा, गौरा आणि शंकरी घरी होती. एका मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं, तिला दापोलीमध्ये दिलेली होती, आणि 3 ही मुलं पोरके होते. घरी आहे, माझी पत्नी नाही, माझी वाट पाहत होती. लोकांना प्रश्न पडला तेव्हा गाड्या वगैरे काहीच नव्हत्या. एक हरणाई बंदरावर बैलगाडी बोलवली, त्या बैलगाडीत भिकू धोत्रेंना भरलं आणि दापोली शहरामध्ये आणलं. आणि तिथून इथून पूर्ण जंगल होतं, वरंगाला छोटीशी पायवाट होती, गाडी येऊ शकत नव्हती. मग लाकडाच्या पाळण्यामध्ये भिकू धोत्रेंना भरलं आणि ह्या घरी इथे आणलं. रमाईने पाहिलं डोलीमध्ये कुणाला आणतात, पाहते तर आपले वडील. ते अक्षरशः रडायला लागले, भावंड पण रडायला लागली. का? रमाईला आठवलं 1 वर्ष आधी आमची आई सोडून गेली, आता बाबा पण सोडून जातात. म्हणजे अक्षरशः रडत होते. रडता रडता बाबांच्या कानामध्ये आवाज गेला, त्याने डोळे उघडले. रामूला हाताने जवळ बोलले. आमच्या मायेचं नाव रमाईचं रामू होतं. तिला हाताने जवळ बोलवले, हातात हात दिल्यानं म्हणतात, रामू, तुझी आई गेली 1 वर्ष होत आहे, मी तुम्हाला तुमच्या आईची आठवण पडून दिली नाही, दुःख जाणून दिलं नाही, पण मला वाटत आहे हा माझा शेवटचा क्षण आहे. तर आम्ही 2 बहीण भावांची आई बाप तुला झालं पाहिजे. 8 वर्षाच्या मुलीवर जबाबदारी.
बोलता बोलता परत शातीत येते आणि ह्याच ठिकाणी त्यांचं निधन होतं. रमाईंची आई किंवा आपले वडील. वडील निधन झाल्यानंतर त्यांचे मामा गोविंदपूरकर आणि काका मुंबईला राहत होते. त्यावेळी फोन वगैरे काय नव्हते. तार केली आणि ताऱ्याने ते कार्यासाठी आले. त्यांनी मुलांची अवस्था पाहिली. मुलांनी मामा काकांना घेतलं आणि चौथरलं. रडायला आली, मामा काका आमचं कोणच राहिलं नाही, आमची आई गेली, वडील गेली, आम्हाला कोण बघणार. मामा काकाने जवळ घेतली, त्यांना माया दिली आणि सांगितलं, बाळांनो आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. आणि 8 वर्षात त्या 3 भावंडांना घेऊन मामा काका मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर रमाई भायकल्यामध्ये मामा काकांच्याकडे राहत होती. रमाई 9 वर्षाची झाली तेव्हा मुलीची लहान वयात लग्न होत होते. ते गोविंदपूरकर मामा त्यांच्या लग्नाचा विचार करत होते. आपली रामू सुंदर आहे, देखणी आहे, गुणवान आहे, असाच मुलगा आपल्या रामूला भेटला पाहिजे. आणि इकडे रामजी सुभेदार आपल्या विवाहाच्या लग्नाचा विचार करत होते. विवाहासाठी रामजी सुभेदार यांना 2 मुली पाहिल्या होत्या. एक मुलगी कायम केली होती. नंतर त्यांना त्यांच्या मित्राने येऊन सांगितलं की रामजी सुभेदार, एक वरणकरांची मुलगी आहे, भायकल्याच्या मच्छी मार्केटमध्ये राहते, मामा काकांची. तिला आई नाही, बाप नाही, पोरगी मुलं आहे, ती मामा काकाने आणलेली आहे. ती मुलगी आपल्या विवाहाला शांत शोभेल. रामजी सुभेदार सकाळी उठले आणि मामा काकांच्या घरी गेले. गेल्यानंतर मामा काकाने आवाज दिला, रामू तांब्यात पाणी घेऊन ये, पाहुणे आले. रामने पाणी आणल्यानं 2 हाताने रामजी सुभेदारांना पाणी दिलं. रामजी सुभेदाराने तिच्याकडे पाहिलं. पाणी प्यायल्याने बोलतात, गोविंदपूरकर ही मुलगी कुणाची आहे? बोलतात, माझ्या बहिणीची आहे. काका बोलतात, माझ्या भावाची. अनाथ मुलं आहेत, आम्ही आणलेली आहेत त्यांना, तर ही मुलगी माझ्या विवाहाला द्या. ही मुलगी माझ्या विवाहाला द्या. ते गोविंदपूरकर बोलतात, तुमचा विवाह शिकलेला आहे, आमची मुलगी अडाणी, कसं जमल? नाही बोलतात, या मुलीकडे पाहून असं वाटत आहे ही माझ्या विवाहाच्या शिक्षणाला साथ दे, माझं घर परिपंचित चांगला चालेल आणि माझ्या ज्या इच्छेत त्या पूर्ण होतील असं मला वाटत आहे. मग ही मुलगी दिल्यानंतर भायकल्याच्या मच्छी मार्केटमध्ये रमाईचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर रमाई सून म्हणून राजगृहामध्ये गेल्या आणि तिथे नवीन संसार चालू केला तो आपल्या जनतेसाठी. कारण बाबासाहेब लग्न झाल्यावर शिक्षणाला सुटले. रमाई भाऱ्या मोल्या शेणी थापून 4-4 गोळा करून बाबासाहेबांना परदेशी पैसे पाठवले. एक वेळा असे आले, त्यांचा लाडका गंगाधर खूप आजारी होता, तापाने पण. तर अशा प्रकारे ही धावती भेट होती आणि पुन्हा आपल्या रिक्षा मिळाली नसती रिटर्न जायला, म्हणून आम्ही त्या आईंचं बोलणं इथेच कट केलेलं आहे. आणि ह्या स्मारकाला नक्की भेट द्या. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून जय भीम. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माता रमाई स्मारक वणनला नक्की भेट द्या. खूपच सुंदर बनवलेला आहे. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. जय भीम मित्रमंडळींनो.